हॅलो गुड मॉर्निंग. आज आपण EOAचं लेक्चर नंबर 6 बघणार आहोत. गेले 2 ते 3 लेक्चर आपण कन्व्हर्जनच बघतोय. आज शेवटचं लेक्चर असेल कन्व्हर्जनचं. आज कन्व्हर्जनचे सगळे एक्झाम्पल आपल्याला संपवायचे आहेत. ठीक आहे, तर प्रत्येक टाईपचं 1 ते 2 एक्झाम्पल घेतलेले आहेत. सॅम्पलसाठी किंवा होमवर्कसाठी मी तुम्हाला चॅप्टरच्या एंडला एक्झाम्पल देतो. ती तुम्ही घरी प्रॅक्टिस केला तरी चालेल. सगळे एक्झाम्पल सेम असतात. कोणतेही एक्झाम्पल पाठ करू नका. फक्त लॉजिक समजावून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला इझिली कोणते एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत बायनरी टू डेसिमल. आता बायनरी टू डेसिमल बघण्याच्या आधी सिम्पल एक टेक्निक तुम्हाला सांगतो. इथून पुढे जे 3 कन्व्हर्जन आपले राहिलेले आहेत ते कोणतं आहे बघा. बायनरी टू डेसिमल, ऑक्टल टू डेसिमल आणि हेक्साडेसिमल टू डेसिमल. मी हवं तर इथं लिहितोय कोणकोणते राहिलेले आहेत ते. बायनरी, ऑक्टल, हेक्साडेसिमल आणि ह्या तिन्हींचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं आहे डेसिमलमध्ये. म्हणजे बायनरीचं डेसिमल, ऑक्टलचं डेसिमल, हेक्साडेसिमलचं डेसिमल. तर तिन्हीसाठी एकच टेक्निक आहे की जो नंबर इथं दिलेला असतो ब्रॅकेटमध्ये, मग तो बायनरी असेल, ऑक्टल असेल किंवा हेक्साडेसिमल असेल, जो नंबर दिलेला आहे त्या प्रत्येक अंकाला याच नंबरने मल्टिप्लाय करायचा. बघा मी पुन्हा रिपीट करतोय किंवा मी डायरेक्ट एक्झाम्पल लिहायला स्टार्ट करतोय. हे जे अंक आहेत ब्रॅकेटच्या आतमध्ये, ह्या प्रत्येक अंकाला ब्रॅकेटच्या बाहेर कंसाच्या बाहेर किती आहे, 2 आहे ना, त्या 2 मल्टिप्लाय करायचं. 2 असेल तर 2 मल्टिप्लाय करा, 8 असेल तर 8 मल्टिप्लाय करा. मी स्टार्ट करतोय. 1 हा नंबर आहे ना, 1 गुणिले 2 प्लस 0 गुणिले 2 प्लस 0 गुणिले 2 प्लस 1 गुणिले 2 प्लस 1 इंटू 2. लक्षात येतं काय केलं, प्रत्येक अंकाला 2 मल्टिप्लाय करा. आता जो 2 आहे का, 2 सगळीकडे कॉमन दिसतोय, त्या 2चा जो घातांक आहे, जी पॉवर आहे, ती पॉवर राईट साईडपासून 1-1 वाढवत जायची. म्हणजे पॉवर मी तुम्हाला दुसऱ्या पेननं दाखवतो. पॉवर सुरुवात 0 ने करा. कलर दिसतोय का बघा, 0 1 2. लक्षात येत आहे, इकडे असेल 3, इकडे असेल 4. ओके, पॉवर 1-1 वाढवत जाईल. आता रेग्युलर मल्टिप्लाय करा तुम्ही. बघा प्लस लिहून घेतो हवं तर, प्लस प्लस. सिम्पल आहे, जास्त विचार करायची गरज लागणार नाही. 2चा चौथा घात म्हणजे 2 4 वेळा गुणाकार करायचा. कॅल्शियममध्ये सॉल्व केला तरी सुद्धा चालतो. 2चा 4 वेळा गुणाकार केला तर येतं 16. 16 गुणिले 1, 16 1 16. लक्षात येत आहे. आता जिथे जिथे 0 आहे तिथं 2चा घातांक 3 असेल, म्हणजे 2चा तिसरे पॉवर आहे. 2चा तिसरे पॉवर येणार 8. 8 गुणिले 0. जिथं 0 आहे तिथं कॅल्क्युलेशन करायची काहीच गरज नाही. डायरेक्टली त्याचं उत्तर तुम्ही 0 लिहिलं तरी चालतं, जिथं जिथं 0 आहे तिथं. आता इथे 2चा पहिला घात म्हणजे 2च आलं, कॅल्शियममध्ये टाकू शकता, कॅल्शियममध्येच टाका तर तुमचा आन्सर चुकणार नाही. जर तोंडी करायला गेला तर मिस्टेक होणार. 2चा पहिला घात 2 येईल, 2 गुणिले 1 2. आता कोणताही संख्येची पॉवर जर 0 असेल, म्हणजे 2ची पॉवर 0 आहे ना, तर कोणत्याही संख्येची पॉवर 0 असेल तर इथं लिहितोय 2⁻0. आन्सर असतं 1. 2च पाहिजे असं काही नाही. इव्हन तुम्ही 2च्या ठिकाणी मला स्वतःला जरी तिथं नेऊन ठेवलात आणि त्याची पॉवर जर 0 केलात, म्हणजे माझ्या डोक्यावरती जर 0 ठेवलात, तर माझी सगळी व्हॅल्यू तुमची 1च येणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं आन्सर किती मिळालं, 1 मिळालं. इथं हवं तर लिहितो मी 1 गुणिले 1 1 आला. इथं हवं तर लिहायची काही गरज नाही, राहू देत. मग किती मिळालं, 16 17 18 आणि 19. फायनल आन्सर तुमचं झालेलं आहे 19. चला, पहिल्या एक्झाम्पलमध्ये जर कुणाला डाऊट असेल तर सेकंड एक्झाम्पल मी एक्सप्लेन करतोय. सिम्पल आहे, लक्ष नसेल त्यांनी लक्ष द्या प्लीज. बघा पहिली स्टेप काय,
प्रत्येक अंकाला 2ने मल्टिप्लाय करून घ्या. मी स्टार्ट करतो. 1 गुणिले 2 प्लस सेकंड 1 गुणिले 2 प्लस थर्ड किती आहे 0. 0 गुणिले 2 प्लस थर्ड किती आहे 1 गुणिले 2 प्लस नेक्स्ट 1 गुणिले 2 प्लस 0 इंटू 2 प्लस 1 इंटू 2. लक्षात येत. हे मी प्लस मुद्दामहून मोठा का ड्रॉ करतो, तर सेपरेशनला आपल्याला कन्फ्युजन होणार नाही. ना तर लहान जर सिम्बॉल काढला तर कन्फ्युजन जास्त होणार. ओके, आता काय राहिलं, 2ची पॉवर लिहायला स्टार्ट करायचं आहे. 2ची पॉवर स्टार्ट करतो. सुरुवात 0 न करायची. 0 1 2 3 4 5 आणि 6. लक्षात येत आहे. आता परत मी प्लस लिहून घेतो खाली बघा. प्लस 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 मध्ये काय आन्सर येणार मला माहीत नाही. फक्त मी प्लस लिहून घेतलं, वेगळं करून घेतलं, म्हणजे आन्सर लिहायला मिस्टेक होणार नाही. त्यानंतर काय सांगितलं, जिथं 0 आहे 0 न मल्टिप्लाय केलं त्याचं डायरेक्टली उत्तर 0 लिहून टाका. इथं 0 आहे, 0 लिहून टाकला. इथं 0 आहे, 0 लिहून टाकला. ओके, 2चा 6वा घात म्हणजे 2 6 वेळेला गुणाकार करायचा आहे. इथं हवं तर मी इथं दाखवते तुम्हाला सॅम्पलला. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. मॅड कॅल्सी आता अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे मी असं लिहितोय बघा. हे 2 4 आणि 2 6. ओके, 2 गुणिले 2 4 4 4 4 चौक 16 आणि 16 चौक 64. म्हणजे 2चा 6वा घात किती आलं 64. 64 एक्के 64 म्हणजे असेल बघा 1 गुणिले 64. लक्षात येत आहे. आता 2चा 5वा घात 5 जर इथले 1 कॅन्सल केला, 4 चौक 16 हे 2 झाले आणि 16 दुनी 32 म्हणजे 1 गुणिले 32. ओके, इकडं 2चा 3रा घात 8 येईल. 1 गुणिले 8. 2चा 2रा घात 4 येईल. आणि 2चे पॉवर 0 असताना उत्तर 1 सांगितलं ना मी, ह्याचं आन्सर 1 येतं. म्हणजे 1 गुणिले 1. एक स्टेप वाढू दे पण आन्सर चुकता कामा नये. 64 एक्के 64. आपण सगळे प्लस लिहून घेऊ पहिला. ओके, 0 आहे ते झालं. हे 0 आहे असं आलं. 32 एके 32. 8 आला, इथे 4 आला आणि इथे 1 आला. बेरीज करायच्या सिंपल. 64 आणि 32. 4 आणि 2 6 आणि 6 आणि 3 9 म्हणजे किती आलं 96. प्लस 8 आणि 4 12. 12 आणि 1 13. बरोबर. 6 आणि 3 9. 9 आणि 1 10. तुमचं फायनल आन्सर. सगळ्यांना समजलं का बघा. हे कोणतं टाईप झालं, बायनरी टू डेसिमल. आता हे जर कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल बायनरी टू डेसिमलचा, तर ऑक्टल टू डेसिमल हा पहिला टाईप झालेला आहे बघा. ऑक्टल टू डेसिमल आपण स्टार्ट करू. सेकंड टाईप. ओके, बायनरी टू डेसिमलला जी प्रोसेस केलेली आहे तीच प्रोसेस इथे करायची आहे. पहिली स्टेप काय, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे अंक आहेत त्या प्रत्येक अंकाला 8 ने मल्टिप्लाय करायचं, एवढं लक्षात ठेवा. 7 गुणिले 8 प्लस 5 गुणिले 8 प्लस 6 गुणिले 8. चालेल. प्रत्येक अंकाला 8 ने मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर काय केलं, 8ची पॉवर 0 ने सुरुवात करायची. मग अशी 2ची पॉवरनं केली होती, तर 8ची पॉवरनं करायची आहे. 0 1 आणि 2.
लक्षात येत आहे? इथं 8 आहे म्हणून 8ने मल्टिप्लाय केला. आता मी प्लस लिहून घेतो परत. ओके, तर इथे बघा कॅल्सी आपल्याला पाहिजे. कॅल्सीशिवाय ते कॅल्क्युलेशन होणार नाही. ओरली करायला गेलो तर जास्त वेळ लागेल. तर आता मी तरीसुद्धा पहिलं एक्झाम्पल आहे, काय येऊ शकतं ते बघू. फायनल आन्सर आपण कॅल्सीमध्ये टाकून चेक करू. 8चा जर वर्ग केला तर 8चा वर्ग केला तर येईल 64, म्हणजे 7 गुणिले 64 मध्ये प्लस आहे. हे 5 आहे तेच आलं. 8चा पहिला घात म्हणजे 8च आला. 6 गुणिले 8चा 0 घात मगाशी सांगितलेलं आहे. कोणत्याही संख्येचा घातांक जर 0 असेल तर आन्सर येतो 1. याचं आन्सर आलं 1. ठीक आहे. 64 गुणिले 7 जर तुम्ही कॅल्सीमध्ये केलात, मी डायरेक्टली लिहितो, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. तर कॅल्सीमध्ये तुम्हाला 448 आन्सर भेटेल. तुम्ही स्वतः चेक करू शकता. मोठे कॅल्क्युलेशन आहे. जर मी इथे सॉल्व करत राहिलो तर खूप वेळ लागेल. 64 गुणिले 7 किती येणार आहे? 448. ठीक आहे. 8 पंचे 40 आणि प्लस 6. तर याचं सगळे आन्सर काढू आपण. 448 अधिक 40 आणि 6 किती आलं? 46 आलं. 448 अधिक 46 जर मी केलं, 8 आणि 7 14, चला 1, 4 4 8 आणि 1 9. इथं करतोय आपण 448 अधिक 46, 8 आणि 7 14, चला 1, 4 4 8 आणि 1 9, 494. हे कॅल्सीमध्ये करा, फास्ट होऊन जाईल तुमचा आन्सर. म्हणजे फायनली आन्सर तुम्हाला किती मिळालं? 494. बेस याचा किती येणार? 10. ऑक्टल नंबर दिला होता 756, त्याचा डेसिमल नंबर किती मिळाला? 494 मिळाला. ओके, सेकंड एक्झाम्पल मी स्टार्ट करतो. ओके, सेम प्रोसेस आहे. प्रत्येक अंकाला ब्रॅकेटमधले 8ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे 1 गुणिले 8 प्लस 2 गुणिले 8 प्लस प्लस 3 गुणिले 8, 4 गुणिले 8. त्यानंतर काय केलं? 8ची पॉवर स्टार्ट केली 0 न लिहायला. 0 1 2 आणि 3. नेक्स्ट प्लस लिहून घेतो. अजून एकदा लागेल प्लस. ठीक आहे. सेकंडमध्ये 8चा जर तिसरा घात केला म्हणजे 8चा 3 वेळा गुणाकार करायचा आहे. 8 8 64, म्हणजे बघा 8 गुणिले 8 गुणिले 8, 64 गुणिले 8 किती येईल बघा? ते 512 येऊ शकतं. कॅल्सीमध्ये चेक करा तुम्ही. म्हणजे 1 गुणिले 512. 8चा वर्ग 64, 2 गुणिले 64, 3 गुणिले 8 आणि 4 गुणिले 1. मग सांगितलेलं आहे कोणत्याही संख्येची पॉवर 0 असेल तर आन्सर 1 येतं. 512 गुणिले 1 512च मिळालं. 64 गुणिले 2 128, 8 त्रिक 24, 4 एके 4. हे सुद्धा आन्सर तुम्ही कॅल्सीमध्ये करा. कॅल्क्युलेशनची त्यांना गरज नाही, त्यांना डायरेक्ट आन्सरची गरज आहे. आपल्याकडे कॅल्सी अवेलेबल नसल्यामुळे आपण हे सॉल्व करतोय. 512 प्लस 128 प्लस 24 प्लस 4, 4 आणि 4 8, 8 आणि 8 16, 17 18. चला 1 2 4 5 6, 5 आणि 1 6 झालं 668. जर कॅल्क्युलेशनमध्ये तुमच्याकडे कॅल्सीमध्ये जर आन्सर मिस्टेक असेल तर ते समजावून घ्या. शक्यतो नसणार आहे.
तर सुद्धा तुम्ही एकदा खात्री करून घ्या. हे असेल तुमचं सेकंड एक्झाम्पल. लक्षात येतात का? मगाशी टाईप झाला होता ऑक्टल टू बायनरी टू डेसिमल. आता सेकंड टाईप झाला ऑक्टल टू डेसिमल. आता लास्ट टाईप आहे कन्व्हर्जन मधला हेक्साडेसिमल टू डेसिमल. ओके, लास्ट टाईप आहे हेक्साडेसिमल टू डेसिमल. सेम प्रोसेस आहे. ब्रॅकेटच्या आतमध्ये जे नंबर आहेत त्या नंबरला 16 मल्टिप्लाय करून घ्यायचा आहे. 1 2 3 ते 4 गुणिले ओके इथे काय येईल 4 गुणिले 16 C गुणिले 16 3 गुणिले 16 आणि D गुणिले 16. पहिला आपण कॅपिटल जी ABCD आहे ना त्याचं पहिला रूपांतर करू नंबरमध्ये, त्यानंतर आपण कॅल्क्युलेशन करू. चार गुणिले 16 बरोबर. याला नंबर लिहून टाकू आपण. 0 1 2 3 म्हणजे हा 3 येईल. C जो आहे तर आपण पहिल्याच लेक्चरला बघितलेला आहे कॅपिटल ABCD कशाला म्हणतात. बरोबर. कॅपिटल A असेल तर 10 असतो, B असेल तर 11 असतो, C असेल तर 12, D असेल तर 13, E असेल तर 14, F असेल तर 15. हे झालेलं आहे टेबलमध्ये. A असेल तर 10, B असेल तर 11, C असेल तर 12, D ला 13, E ला 14, F ला 15. तुम्हाला कोण हवा आहे? C हवा आहे. C ला नंबर किती आहे? 12 म्हणजे येईल 12. 12 गुणिले 16चा दुसरा घात. नेक्स्ट 3 आहे तोच 16चा पहिला घात 1 पहिली पॉवर. D म्हणजे किती आहे? 13. 13 गुणिले हे असंच लिहू 16चे 0 पॉवर. आता ह्या लाईनमध्ये आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊ सगळं. ओके, माझ्याकडे कॅल्सी नसल्यामुळे मी दुसरा मोबाईल अवेलेबल केलेला आहे. तर 4 गुणिले 16चा तिसरा घात. मग 16चा क्यूब पहिला करतो. 16 इंटू 16 बरोबर 4096 गुणिले 4 16384. 16384 कॅल्सीमध्ये फास्ट होऊन जाईल. नंतर 16चा स्क्वेअर 16 गुणिले 16 गुणिले 12 30 72. ओके, नेक्स्ट 16 गुणिले 3 48 आणि 16ची पॉवर 0 म्हणजे आन्सर 1 असणार आहे. 13 गुणिले 1 म्हणजे किती आलं? 13 आलं. झालेलं. आता ॲडिशन करू डायरेक्ट सगळ्यांची. 16 384 अधिक 30 72 अधिक 48 अधिक 13 19517. 19517 लक्षात येत आहे. हा नंबर झाला डेसिमल. खूप सिंपल आहे. मी मुद्दामून थोडं मोठे एक्झाम्पल घेतलं होतं जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल ते फास्ट समजून जाईल. चला, पहिल्या एक्झाम्पलमध्ये कोणाचं लक्ष नसेल तर नेक्स्ट एक्झाम्पल मी स्टार्ट करतोय. प्रोसेस तीच आहे. प्रत्येक अंक मल्टिप्लायमध्ये करून घ्यायचा. 7 गुणिले 16 9 गुणिले 16 B गुणिले 16 पॉवर 0 1 2. ओके, B न लिहिता
बीला नंबर लिहू. 7 गुणिले 16 स्क्वेअर, 9 गुणिले 6⁻1 आणि बी म्हणजे किती असतो 11. 11 गुणिले 16चा 0 घात. ओके, आता स्टार्ट करू कॅल्क्युलेशन करायला. कॅल्सी असेल तर चांगलंच आहे, कॅल्सी नसेल तर मोबाईलचा यूज करू शकता तुम्ही. ओके, पहिल्या इथं 7 गुणिले 16चा स्क्वेअर म्हणजे 2 वेळेला गुणिले 16, 1792. 1792 प्लस 16 गुणिले 9, 16 गुणिले 9 144 प्लस 16ची पॉवर 0 म्हणजे 1 आला. आन्सर 1 आलं फायनल. मग आता यांची ॲडिशन करा. 1792 प्लस 144 प्लस 11 1947. हा झाला नंबर तुमचा डेसिमल. हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे, हे झालं 19,517 मगाचा आन्सर. ओके, लक्षात येत आहेत का सगळ्यांना? हेक्साडेसिमल टू डेसिमल असेल, ऑक्टल टू असेल. मी बघा पुन्हा एक सिंपल एका 2 मिनिटामध्ये रिव्हिजन करतोय. हेक्साडेसिमल टू डेसिमल म्हणजे राईट साईडला जर 10 असेल, मी मगाच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे, राईट साईडला 10 आहे, लेफ्ट साईडला हे 3 आहेत. राईट साईडला जर 10 असेल तर गुणाकाराचं स्वरूप येतो, बरोबर. तर इथं कोण आहे 2 आहे, तर 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे बघा, बरोबर. इथं कोण होता 16, 16ने मल्टिप्लाय केलेला आहे प्रत्येक अंकाला. इथं कोण होता 8 होता, 8ने मल्टिप्लाय केलेले. असे 3 टाईपचे कन्व्हर्जन आहेत, ऑक्टल टू डेसिमल, हेक्साडेसिमल टू डेसिमल आणि बायनरी टू डेसिमल. ओके, तर तुम्ही काय करायचं आहे, टोटल जे 12 टाईपचे कन्व्हर्जन आहेत ते कन्व्हर्जन तुम्ही एका पेजवरती किंवा तुमचे जे फुलस्केप पान असेल, नवीन एक पान घ्या, त्या पानावरती एकच एक्झाम्पल लिहून काढायचं. याचे एक्झाम्पल पाठ करू नका. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, हे समजायला खूप सिंपल आहे, 1 मिनिटामध्ये कन्सेप्ट क्लिअर होतो. पण याचं प्रॅक्टिस केला तरी ते आणि 1 महिन्यानंतर विसरणारच आहे, हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे तुम्ही याचे 15 एक्झाम्पल सॉल्व केलात, 20 एक्झाम्पल सॉल्व केलात प्रत्येक टाईपचे, तरीही त्याचा काही उपयोग होणार नाही. फक्त तुम्ही नाव आठवल्यानंतर एखाद्या टाईपचं त्याचं आतमधलं कन्व्हर्जन काय असू शकतं हे लॉजिकली तुम्ही लक्षात ठेवा. जसे मी आता तुम्हाला लॉजिक सांगितलं. काय लॉजिक सांगितलं? उजव्या साईडला 10 असेल तर गुणाकाराचा फॉर्मॅट येतो. मग गुणाकाराचा फॉर्मॅट तुमच्या लक्षात आलेला आहे. आता हे असे टाईप तुम्ही लक्षात ठेवायचे, तर तुमचे एक्झाम्पल फास्टमध्ये लक्षात राहू शकतात. त्यानंतर जर सेकंड टाईप सांगायचं झाला, ओके, मी 6 टाईप तुम्हाला आरामात एक्सप्लेन सांगतोय बघा. 2 टाईपचे असतात. मी डायरेक्ट एक्सप्लेन्स करतो इथं. मी 6 टाईप खूप सिंपल मेथडने तुम्हाला सांगतोय, फास्टमध्ये समजतील. लेफ्ट साइड 10 आणि राईट साइड 10 म्हणजेच काय? 10 म्हणजे डेसिमल नंबर. ओके, मी लिहितो डायरेक्ट एक्झाम्पल. लेफ्ट साइडला 10 म्हणजे डेसिमल नंबर आहे. डेसिमलचा बायनरी करायचा आहे, डेसिमलचा ऑक्टल करायचा आहे, डेसिमलचा हेक्साडेसिमल करायचा आहे. म्हणजे लेफ्ट साइडला 10 आलं आणि राईट साइडला 10 म्हणजे उलटं यायचं. बायनरीचं डेसिमल करायचं आहे, ऑक्टलचं डेसिमल करायचं आहे आणि हेक्साडेसिमलचं डेसिमल करायचे आहेत. टोटल 6 टाईप झालेत. 12 टाईप आहेत. 12 मधले 6 टाईप मी तुम्हाला इथंच सांगतोय. राहिलेले तुम्ही लॉजिक लावू शकता तुमच्या हिशोबानं.
आता लेफ्ट साईडला 10 आणि राईट साईडला 10चा कन्सेप्ट काय आहे? राईट साईडला 10 असेल तर गुणाकाराचा फॉर्मॅट येतो, लेफ्ट साईडला 10 असेल तर भागाकाराचा फॉर्मॅट येतो. झालेलं आहे असं एक्झाम्पल. दोन्ही एक्झाम्पल सॅम्पल मी तुम्हाला समजवतो. समजा इथं 32 आहे. हा 32 नंबर बायनरी असू शकतो, ऑक्टल असू शकतो, हेक्साडेसिमल असू शकतो. सेम 32 नंबर आहे आणि तुम्हाला विचारला आहे डेसिमल. इकडं 32 नंबर डेसिमल दिला आहे आणि तिन्हीपैकी कोणता एक विचारला आहे यातला. तर डाव्या साईडला 10 आहे ना, असं असेल तर भागाकारचं स्वरूप येतं. समजा तुम्ही इथं बायनरी करायचं म्हटलं आणि हा बायनरी दिला आहे, ऑक्टल करायचं डेसिमल करायचं म्हटलं तर इथं तुम्ही काय करता, दोन्ही भागता ना. 16 दुनी 32 0, 2 8 16 0, 2 चौक 8 0, 2 दुनी 4 0, 2 1 2, बाकी 0 झालं. या असं लिहिता तुम्ही ह्या फॉर्मॅटनं 1 0 0 0 0 0. आता इथे काय करता, ब्रॅकेटच्या आतमध्ये जे अंक आहेत ते लिहून घेता, प्रत्येकाला 2 ने मल्टिप्लाय करता, 2ची पॉवर 0 सुरुवात करताना असंच केलं ना. आता जस्ट बघितलेलं आहे आपण. 2चा पहिला घात म्हणजे 2 झाला, 3 दुने 6, 2⁻0 म्हणजे आन्सर आलं 1, 2 गुणिले 1 2 झालं, 6 दुने 12. दोन्हीमध्ये फरक काय, इथं 2 आलं राईट साईडला तर 2ने भागायचं, 8 आलं तर 8ने भागा, 16 आलं तर 16ने भागा. इथं डाव्या साईडला 2 आहे म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर 2 आलं तर 2ने मल्टिप्लाय करा, 8 आलं तर 8ने मल्टिप्लाय करा, 16 आलं तर 16ने मल्टिप्लाय करा. अशा हिशोबाने तुम्ही हे टोटल मी 6 टाईप्सचे आहेत, 6 टाईप्सची मी ट्रिक दिलेली आहे. राहिलेली 6 टाईपची ट्रिक तुम्ही शोधायची आहे. ओके, तर एक्झाम्पल सगळे समजले असतील. लेक्चर जर तुम्हाला पूर्ण क्लिअरली कळलं असेल तर, किंवा काही शंका असतील किंवा काही लेक्चरमध्ये अजून मॉडिफाय करावं लागत असेल, तुम्हाला समजत नसेल की सर अजून याच्यापेक्षा सिम्पल मेथड यूज करा किंवा ही मेथड योग्य आहे, जर तुम्हाला सॅटिस्फाय असाल तुम्हाला सगळं समजत असेल तर माझं यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 100% सबस्क्राईब करा. जर तुम्ही यूट्यूबचं चॅनल सबस्क्राईब केलात तर माझे नवीन येणारे व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या यूट्यूब चॅनलवरती किंवा तुम्हाला ते स्टार्टिंगला दिसून येतील सगळे व्हिडिओ. आणि अशा हिशोबाने सगळं तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता. आणि जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरला किंवा रेग्युलर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही मला विचारू शकता. ओके, थँक्यू.